शेतकरी बांधवांनो नमस्कार. मी विक्की पाटील, खानदेश बैल बाजार यूट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे. शेतकरी मित्रांनो, आज वार शनिवार 14 फेब्रुवारी 2026. तर मित्रांनो, आज आपण आलो आहेत चाळीसगाव म्हैस मार्केटमध्ये. तर मित्रांनो, हा बाजार शनिवारचा असतो सकाळी 8 वाजेपासून. तर हा बाजार 3-4 वाजेपर्यंत चांगल्या पद्धतीने भरतो. तर या बाजारामध्ये शेतकऱ्यांच्या म्हशी पण आलेल्या असतात आणि व्यापाऱ्यांच्या दावणी पण आलेल्या असतात. आणि ज्या व्यापाऱ्यांच्या ज्या खरेदी असते मित्रांनो, खेडेपाड्याची खरेदी पण असते, बाकी गुजरात जंगलची असते मित्रांनो. या ठिकाणी हे पहा, भरपूर या ठिकाणी आता पूर्ण गुजरात जंगलचा माल आलेला आहे. हे पहा, भरपूर या ठिकाणी म्हशी आलेल्या आहेत. जर तुम्हाला या ठिकाणी म्हशी खरेदी करायची असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेला असो, पूर्ण शेवटपर्यंत दावा. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला संपूर्ण म्हशींची किमती आणि या ठिकाणी व्यवहार कसे होतो पूर्ण माहिती आपण तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून कव्हर करणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करण्याचा प्रयत्न करा. पाहू शकता आपण या ठिकाणी भरपूर म्हशी आलेल्या आहेत. इकडे शेठ नमस्कार. किती आणलेले आहेत आपण आज? 10 म्हशी आणल्या. 10 म्हशी आणलेल्या आहेत. कसा आहे बाजार आजचा? बाजार चांगला आहे. बाजार चांगला आहे. कुठली खरेदी मग आपली आजची? भावनगर जंगल. भावनगर जंगलची खरेदी असते आपलीवाली. तर आपण आज 10 म्हशी आणलेल्या आहेत. त्यामध्ये जनलेल्या गाभण कितीत मग आता? जनलेल्या 4 आहेत. हो. 6 गाभण. 6 गाभण आहेत आणि 4 जनलेले आहेत मित्रांनो. या ठिकाणी संपूर्ण खरेदी भावनगर जंगलची असते मित्रांनो. तुम्हाला मी संपूर्ण म्हशींच्या किमती वगैरे सांगणार आहेत. काही झालं का सेल वगैरे, विक्री वगैरे? 2 म्हशी दिल्या. कोणत्या दिल्या? या दिल्या का? कोणती ही दिली का? हा, ही दिली. ही कशा भावाने दिली आता? ही 95,000ची दिली. 95,000ची दिली गेली. ही काही तोलावर. तोलावर आहे आता ही. बरं, किती दिवस घेणार आता ही? ही काय 1 हप्ता दिली. 1 हप्ता घेणार आहे. 85,000ला व्यवहार झालेला आहे. तर आपण जी गाभण म्हैस असते त्याची गॅरंटी काय देता मग आपण शेतकरीला? मायांची आणि ताण्याची गॅरंटी आपण दिली जाते या ठिकाणी. 85,000ला व्यवहार झाले, कॅश व्यवहार झालेला एकदम. हा, कॅश झाला. कुठले शेतकरी बांधवणी घेतली? मग ती 5 वरायची. 5 वर्याचे शेतकरी बांधवणी घेतली. ही पण त्यांना दिली. ही पण दिलेली म्हणजे दोघी म्हशींचा व्यवहार या ठिकाणी झालेला आहे. आता ही म्हशीचा कसा केला व्यवहार आपण? 1,20,000ची. 1,20,000ला. ही पण बाकी का आता? किती दिवस घेणार आता? गेली. किती दिवस घेणार आता ही? 10-15 दिवस. 10-15 दिवस घेणार आहे. 1,05,000ला हिचाही व्यवहार झालेला आहे. 1,20,000ला व्यवहार झालेला आहे. बरोबर. तर मित्रांनो, ही 85 1,20,000ला आहे. दोघी म्हशींचा व्यवहार एकाच 5 वर शेतकरी बांधवणी घेतलेली. ही वाली ही 3 ताणी कच्ची आहे अजून. 3 तानी कच्ची अजून. बरोबर. 1 लाख रुपये सांगितले. लाख रुपये किंमत सांगणार आहेत. व्यवहारामध्ये अजून कमी जास्त. जास्त होणार आहेत. बरोबर. तर मित्रांनो, लाख रुपये किंमत सांगणार आहेत. व्यवहारात अजून कमी जास्त करणार आहेत. ते 3च ताण्याचे घे. हा. बरोबर. इकडे पण आहे मित्रांनो. हे पहा, ही बाजूवाली कच्ची 1 महिन्याची. 1 महिन्याची कच्ची. मित्रांनो, तुम्हाला मागून पण दाखवणार मी. आता तुम्ही पुढून बघू शकता 1 महिन्याची कच्ची आता ही. तर काय ऑफर हिच वाली आता? 1,30,000. 1,30,000 रुपये द्या घ्यायला कशी होईल? होऊन जाईल 1,10,000. 1,10,000 पर्यंत देऊन टाकायची आपल्याला ही कच्ची काही. पण किती दिवस घेणार आता ही? 1 महिना. 1 महिना घेणार आहे. किती वेळा आहे आता ही? दुसऱ्या वेळेस दुसऱ्या वेताला जनल्यानंतर काय कॅपॅसिटी असणार आहे दुधाची? 14-15 लिटर. 14-15 लिटर त्या म्हशी तुमच्याकडे संपूर्ण. ही बाजूची तोलावर असेल. ही तोलावर आहे आता ही. किती दिवस? ही काय 4-5 दिवस. 4-5 दिवसच घेणार आता ही. काय गॅरंटी सर आहे मिल्किंगची? मिल्किंगची ती 12 लिटर. 12-6 देणार दोघा टाईमला. आणि काही ऑफर काही चली शेतकरी बांधवांना? 1,40,000 रुपये व्यवहारामध्ये बसल्यानंतर अजून कमी जास्त होणार आहे. ही बाजूची ही बी तोलावर आहे, ती बी 1,40. हिची 1,40,000 आहे. तोलावर ही पण. ही पण आता 4-5-6 दिवस घेणार आता ही. ही पण दुधाला तशी असणार आहे 6-6 लिटर. बरोबर. हे पाय मित्रांनो, भरपूर म्हशी आहेत. ती जनलेली का? काय दुधाला काय? हिला 4-4 चालू आहे आता दोघा टाईमला. बरोबर. काय ऑफर ठेवलेली मग आता? हिची 1,20,000. 1,20,000 रुपये. अजून कमी जास्त होणार आहेत. कमी जास्त होऊन जाईल. बरोबर. 1,20,000 रुपये. किती यंदा आहे ताई? ही काय तिसऱ्या वेळेस. तिसऱ्या वेताला आहे ताई. ही बाजूची हिला 10 लिटर दूध आहे. 10 लिटर दूध आहे हिचा. काय ऑफर हिची वाली मग? हिची 1,40. 1,40,000 रुपये ऑफर आहे. व्यवहारामध्ये अजून कमी जास्त होणार आहेत. 10 लिटर दूध आहे. 5-5 चालू हिचा जनलेली ही पण मित्रांनो. ही बाजूची या दिल्या दोन. ही दिले गेल्या दोघी. हिला चीक आहे. हा. हिला दूध आहे 11 लिटर. हिला 11 आहेत आणि हिला चिक काय चालू आहे सध्या आता दोघा टाईमला? 5-5 लिटर. 5-5 चालू आहेत. काय कशा भावाने दिले आता मग या? 1,28,000 भाव. 1,28,000च्या भावाने 2 दिलेले आहे मित्रांनो. 1,28,000 जालन्यावाले शेतकरी बांधवांनी दोघी म्हशी खरेदी केलेल्या आहेत मित्रांनो. जर तुम्हाला पण अशा क्वालिटीच्या म्हशी खरेदी करायची असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकले असो. तिकडे पण 2 झालेले, तिकडे 2 झालेले आहेत आता. तर आपलं नाव नंबर सांगा सर. पवन पाटील. पवन पाटील. 97 30 94 91 97 30 94 91 62. बरोबर. तर मित्रांनो, आपल्याला मोबाईल नंबर सांगितला आहे. तुम्हाला जर म्हशी खरेदी करायची असेल तर तुम्ही या ठिकाणी येऊन खरेदी करू शकतात मित्रांनो. यांची ती दावण आहे ना, ही गुजरात जंगलची दावण असते. म्हणजे गुजरात जंगलच्या म्हशी खरेदी करतात ते. तुम्हाला आता मी पुढून दाखवते, तुम्हाला मागूनही दाखवणार आहे मित्रांनो मी. कारण मी आपलाच एक चॅनल आपण संपूर्ण म्हशी व्यवस्थित दाखवतो तुम्हाला. आता मागून दाखवणार तुम्हाला निघायला जागा तिथून तुम्हाला दाखवतो मी आता मागून. या जंगलेल्या म्हशीची पिलू मित्रांनो.
हे पहा मित्रांनो, हे मागून दाखवतो तुम्हाला ताई. हे पाहू शकता पण या ठिकाणी हे पहा संपूर्ण मशीनच्या किमती आपण व्हिडिओच्या माध्यमातून सांगितल्यात. इकडे पण आहे हे पहा संपूर्ण मशीनच्या किमती आपण चॅनलच्या माध्यमातून कव्हर केलेल्या आहेत. तुम्हाला जर या ठिकाणी चांगल्या क्वालिटीच्या म्हशी खरेदी करायची असेल तर तुम्ही यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून येऊन खरेदी करू शकता मित्रांनो. संपूर्ण खरेदी असते जी गावान व्हायचं तिच्या अंगाच्या साड्याची बोली असते मित्रांनो. आणि जणलेल्या म्हशीची तुम्हाला लाईव्ह मिल्किंग चेक करून देणार ते. हे पण हे दोघी सेल झालेले आहेत आता. हे पहा मागून बाजार चांगला आहे मित्रांनो. 40,000 बाजार. आणि आता कसं आहे मित्रांनो, आता उन्हाळ्यामध्ये गुजरात जंगलमध्ये म्हशी भेटणार नाहीत म्हणून किमती खूप टाईट होऊन जातात. आणि सहसा मित्रांनो उन्हाळ्यामध्ये बाजार एकदम थंड होऊन जातो. म्हणजे बाजारामध्ये म्हशीच भेटत नाही मित्रांनो. फक्त बैलांचा आणि शेळींचा बाजार चालू असतो. बाकी म्हशींचा गाईंचा बाजार तर पूर्ण म्हणजे स्टॉप होऊन जातो मित्रांनो. म्हणजे येतात एवढं जसं पाहिलं तसं येत नाही, थोड्याफार नॉर्मल येतात. आता हे वरती पण पाहू शकता, वरती पण आता म्हशी आलेल्या आहेत. इकडे पण शेतकऱ्यांच्या म्हशी आहेत. नाही तर बत्तर टोचल्यानंतर नाही का काय रुपये होते. मित्रांनो भरपूर म्हशी आलेले आहेत आणि संपूर्ण एवढी खरेदी असते मित्रांनो. गुजरात जंगलची खरेदी असते. आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकले असतो. तुम्हाला जर या ठिकाणी म्हशी खरेदीसाठी यायचं असेल तर तुम्ही येऊ शकतात. भरपूर म्हशी या बाजारामध्ये आलेल्या असतात मित्रांनो. जाफराबादी मुर्रा जातीच्या असतात. बाकी गावरान म्हशी पण असतात बाकीच्या. हे पहा तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण मशीनच्या किमती कव्हर केलेल्या आहेत. तुम्हाला जर या बाजारामध्ये खरेदीसाठी यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता मित्रांनो. भरपूर म्हशी आलेल्या आहेत. शेतकऱ्यांच्या म्हशी पण असतात, व्यापाऱ्यांच्या दावणी पण असतात. हा बाजार शनिवारी सकाळी 8 वाजेपासून तर 1-2 वाजेपर्यंत चांगल्या पद्धतीने भरतो. किंवा मित्रांनो सीझनमध्ये हा बाजार 3-4 वाजेपर्यंत चालतो. आता सध्या म्हशी पण कमी आहेत आणि शेतकरी पण कमी आहेत मित्रांनो. जसं उन्हाळा चालू होतं तसं मशीनच्या किमती टाईट होऊन जातात आणि माल भेटत नाही त्यांना तिकडे गुजरातमधून. म्हणून या बाजाराला तुम्हाला यायचं असेल मित्रांनो तर पावसाळ्यामध्ये किंवा हिवाळ्यामध्ये तुम्ही म्हशी खरेदी करा. म्हणजे तुम्हाला म्हशी पण चांगल्या भेटेल आणि भरपूर या ठिकाणी म्हशी पाहायला भेटेल मित्रांनो. तर हा व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करा मित्रांनो. जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला मित्रांनो. तर तुम्हाला आता मी पुढचा व्हिडिओ जो आहे गाईंचा व्हिडिओ दाखवणार आहे, नंतर मग बैलांचा व्हिडिओ दाखवणार आहे मित्रांनो. पाहू शकता आपण या ठिकाणी बाजारामध्ये भरपूर शेतकरी बांधव आलेले आहेत आणि या बाजारामध्ये तुम्हाला सहसा जाफराबादी जातीच्या म्हशी जास्त पाहायला भेटेल. बाकीचे जे व्यापारी वर्ग असतात मित्रांनो ते आपल्या धुळे मार्केटमध्ये पण खरेदी येतात. शेतकऱ्यांच्या म्हशी खरेदी करून जातात किंवा खेड्यापाड्यांमध्ये म्हशी खरेदी करतात आणि या मार्केटमध्ये विकतात.